पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला बघता तो कशा प्रकारे हल्ला होता हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आपल्यासोबत रिटायर कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, काय सांगाल, हा जो हल्ला आहे हा पाकिस्तानकडून झाल्याचं कुठेतरी आता पुढे येताना दिसून राहिलेला आहे? अगदी बरोबर आहे। हा हल्ला जो आहे तो पाकिस्तानच्या लष्करी तैयबाने केलेला आहे, पण याची जबाबदारी जी आहे ती काश्मीरमधल्या रेजिस्टन्स फ्रंटनी घेतलेली आहे। याचा अर्थ असा की पाकिस्तान आणि ISI हे आपले हात केव्हाही झाडू शकतात की हे तर लोकल स्थानिक मिलिटंटनी केलेलं काम आहे, याच्यामध्ये आमचा कुठल्याच प्रकारचा कसलाही हात नाही आहे। त्यामुळे पाकिस्तान आता वेगळं राहणार। तर हा हल्ला झालेला आहे। हा हल्ला जो आहे तो अनेक कारणांनी एक युनिक हल्ला बनलेला आहे। युनिक याच्यासाठी की साधारण 25 वर्षानंतर पहिल्यांदा असं मास किलिंग काश्मीरमध्ये झालेलं आहे। याआधी 2000 सनामध्ये छत्तीसिंगपुरामध्ये जवळपास 40 शीख रहिवाशांना आतंक्यांनी मारलं होतं। त्याच्यानंतर हा पहिल्यांदा असा मोठा हल्ला ज्याच्यात नागरिकांना मारण्यात आलेला आहे। आजपर्यंत सिक्युरिटी फोर्सेसवर, पोलिसांवर हल्ले होत होते, बॉम्बचे हल्ले होते, रॉकेटचे हल्ले होते, रायफलींनी हल्ले होते, आत्मघाती हल्ले होते, पण सिव्हिलियन लोकांना कधी त्यांनी टार्गेट केलेलं नव्हतं। आणि खास करून पर्यटन ज्या वेळेला आपल्या म्हणजे उच्च दर्जावर असतं किंवा पीकवर असतं त्यावेळेला ते हे कधीच करणार नाही, कारण हाच संपूर्ण काश्मीरचा पर्यटन हाच एक उपजीविकेचा साधन आहे। त्याच्यामुळे यावेळेला हे कसं झालं हा एक फार मोठा प्रश्न आहे। 2 दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे। हां, अगदी बरोबर आहे। तुम्ही 2 दहशतवादी म्हणताय, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4 दहशतवादी रायफलने घातलेले होते आणि त्यांनी पोलिसांचे युनिफॉर्म म्हणजे जो कॅमोफ्लेज युनिफॉर्म असतो तो घातलेला होता। आता प्रश्न पडतो की कॅमोफ्लेज युनिफॉर्म त्यांच्याकडे कसा आला? तर काही वर्षापूर्वीपर्यंत कॅमोफ्लेज युनिफॉर्म हा फक्त सेनेसाठी असायचा। त्याच्यानंतर तो एअरफोर्सला आणि नेव्हीकरतासुद्धा सुरू झाला आणि मग हळूहळू पोलीस, पॅरामिलिटरी फोर्सेस आणि सगळ्यांनी हा युनिफॉर्म घालायला सुरुवात केली। याच्या कापडाचं मास प्रोडक्शन सुरू झालं आणि सरप्लस कापडा बाजारामध्ये येऊन विकायला लागली आणि रस्त्यावर फिरणारी पोरं बाळं किंवा तरुणसुद्धा हे युनिफॉर्म घालायला लागले। त्यामुळे या युनिफॉर्ममध्ये कोणालाही ओळखणं एका परीने कठीण होऊन जातं जोपर्यंत तुम्ही त्याची आयडेंटिटी चेक करत नाही। तर हे लोक आलेले आहेत आणि हे आज किंवा काल किंवा परवा असे आलेले नाही आहेत। यांना येऊन कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले असणार, कारण एवढी मोठी त्यांनी रेकी केली। कोण कोण आलेलं आहे, कुठल्या कुठल्या हॉटेलमधनं आलेलं आहे हे त्यांना माहिती आहे, कारण एकाच ट्रिपमध्ये जे 8 IBची माणसं होती आणि त्यांच्याबरोबर 2 स्त्रिया होत्या, त्यांचासुद्धा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर ही जी माहिती आहे ही हॉटेलवाल्यांनी आणि टूर ऑर्गनायझर्सनी दिलेली आहे। त्याच्याचबरोबर जे त्या लोकांचे गाईड्स असतात ते दिलेलं आहे। पहलगाम हे छोटं शहर नाही आहे। शहर जरी छोटं असलं तिथे जवळपास 15 ते 16 पाहण्यालायक ठिकाणं आहेत। त्यामुळे तिथे लोकांना साधारण 3 ते 4 दिवस लागतात पहलगाम पाहायकरता। तर त्या 4 दिवसामध्ये लोकांना या आतंकवाद्यांना कुठलीही बातमी केव्हाही मिळू शकते। तर ते एकतर पहलगाममध्येच असतील किंवा बाजूच्या जंगलांमध्ये असतील आणि त्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी आपला डाव बरोबर साधला। बदला घेण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे का आणि भारत हा बदला कसा घेऊ? बदला घेण्याची वेळ तर आलेलीच आहे, कारण अनेक दिवसानंतर हे झालेलं आहे। जसं पुलवामाला झालं होतं, त्याच्यानंतर आपण बालाकोटचा हल्ला केला होता, तसा हल्ला यावेळेला होण्याची म्हणजे गरजही आहे आणि शक्यताही आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन आपले दौरे सोडून अर्धवट सोडून भारतामध्ये परतलेले आहे। आज संध्याकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग आहे आणि त्याच वेळेला ती मीटिंग संपल्यानंतर सिनियर मिनिस्टर जे आहेत ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना ब्रीफिंग करणार आहेत। याचा सगळ्यांचा अर्थ असा की कुठली तरी एक मोठी ॲक्शन होण्याच्या मार्गावर आहे। आता काय ॲक्शन आहे आणि केव्हा करायची हे येणारा काळ सांगेल। नक्कीच बदला घेण्याची वेळ आलेली आहे अशा
प्रकारची एक स्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.